जिंतूर शहरातील अशोक उर्फ दिनकर तरटे याने शहरातील मोहम्मद आरिफ ठेकिया याच्याकडून 2 लाख रुपये काही महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले होते। त्या रकमेचे व्याज तो सावकारास वेळोवेळी देत होता, परंतु गेल्या 1 महिन्यापासून सावकाराने त्याच्याकडे 2 लाख रुपये देण्यासाठी तगादा लावला होता। तरटे यास एलदारी रस्त्याने जात असताना मोहम्मद आरिफ याने पाहिले आणि रस्त्यावर अडवून पैशाची मागणी केली असता तरटे यांनी पैसे देण्यास नकार दिला। त्यानंतर सावकाराने त्याच्या पायास लोखंडी साखळीने आपल्या दुचाकीस बांधले। या प्रकरणाची बातमी तरटे याने फोनद्वारे आपल्या भावास सांगितली। त्यानंतर त्याच्या भावाने ठेकिया यांना आपल्या भावास सोडण्याची विनंती केली, परंतु ठेकिया याने त्यांचेही काही ऐकले नाही। यानंतर हा सर्व प्रकार जिंतूर पोलिसांना कळविण्यात आला। काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले असता आरिफ ठेकिया याने तरटे याची सुटका करण्याचे सांगितले, परंतु पैशाच्या मागणीवर ठाम राहत सुटका करण्यास नकार दिला। 2 लाख रुपयासाठी तरटे यास जनावराप्रमाणे साखळदंडाने दुचाकीस बांधून ठेवल्याने या प्रकाराने तरटे घाबरून गेला होता। यानंतर पोलिसांनी बंदिस्त अवस्थेत तरटे आणि आरिफ ठेकिया यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले। तेथे तरटे याने चावी देण्यास नकार दिला। त्यावर त्याने बराच गोंधळ घातला। पोलिसांनी बळाचा वापर करून चावी घेऊन तरटे याची सुटका केली। त्याच्या फिर्यादीवरून आरिफ यांच्या विरुद्ध जिंतूर पोलीस स्टेशनला कलम 342 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यूज सुप्रवनसाठी रवींद्र देशमुख, परभणी।